डोंगराळे गावाच्या या सभेप्रसंगी उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, नेते मंडळी, या ठिकाणी आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, आपल्या गावातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआय, महायुतीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं काही दिवसांपूर्वी डोंगराळेला निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी मी आणि पदाधिकारी आलो होतो। त्या दिवशी जरा पाऊस पण जोरात पाऊस होता आणि मग आपण शाळेच्या पाठीमागच्या शेडमध्ये एक अर्धा तास संवाद साधून तुमचे आशीर्वाद घेऊन आणि तुमच्याच उपस्थितीमध्ये निवडणुकीचा अर्ज आपण सादर केला। आज डोंगराळे गावाने धनुष्यबाणाला मतदान करून आशीर्वाद द्यावेत यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या गावामध्ये आलेलो आहोत। तसं डोंगराळे गावाला शिवसेना सांगण्याची काही आवश्यकता नाही। गेल्या अनेक वर्षांच्या पासून डोंगराळे गावाने शिवसेनेची आणि भगव्या झेंड्याची पाठराखण केलेली आहे, आशीर्वाद दिलेले आहे। या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या गावाच्या विकासासाठी काय काय कामं झाली, तालुका पातळीवर काय कामं झाली, राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्या गावाच्यासाठी राबवलेल्या योजना, केलेली विकास कामं, हे सर्व घेऊन आणि भविष्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे हा अजेंडा घेऊन आपण जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जात आहोत। यासले जर मतदान अधिकार राहता ना तर समोरला डिपॉझिट जमा करत असतात। मला वाटतं की तुम्ही त्यांना डोंगराळे गाव फिरून दाखवा, ते शेड दाखवा, गावात झालेले रस्ते दाखवा, आपल्या जिल्हा परिषदची शाळा दाखवा, शाळेच्या पाठीमागचं शेड दाखवा, तुमच्या सूचनेनुसार केलेले वन विभागाच्या जागेमध्ये बंधारे दाखवा, आहे का नाही? आणि मग त्यांना सांगा की ही कामं, छोटी मोठी कामं आम्ही केलेली आहेत। मला वाटतं मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्ही सांगितलं होतं खैरनार गल्ली वाणी गल्ली राही जायच्या, चालू झालं ना? एक वर्षभर कामं चालतील, इतका कामं मंजूर करीत यायच्या, काळजी करू नका। नुसत्या तोंडाच्या वाफा दौडून कामं होत नाही, त्याचा पाठपुरावा लागतो, कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। मला माहिती आहे आपण जे काय मेळवण काय बोलतात, मेळवण, मला माहिती आहे की मेळवणच्या भागातले 75% जे आपले गावातले ग्रामस्थ आहेत, कदाचित त्यांचे विचार वेगळे होते, परंतु विषय पाण्याचा आहे। दादा भुसेने काही खिशातनं दिलं नाही, विषय पाण्याचा आहे। आणि आज मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो ते पाणी त्या 75% सुद्धा धनुष्यबाणाला मतदान करायला आशीर्वाद देणार आहे का नाही?
ते पाणी आशीर्वाद द्यायला लावेल. आणखी 2-3 साईट राहिलेल्या आहेत. 2025 मध्ये तुम्ही सांगाल तेवढी कामं पूर्ण केली जातील. तालुका पातळीवरची कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. नामपूर रस्त्याला काष्टी फाट्यावर 650 एकर शेती महामंडळाच्या जमिनीवर छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज संपूर्ण भारतामध्ये फक्त आपल्या मालेगावला. मालेगावच्या विद्यार्थ्यांना कृषीचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांना आता बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी कृषीचं शिक्षण घ्यायला आपल्या मालेगावला येतील. शेकडो लोकांचा स्टाफ असणार आहे. मालेगावच्या शेतकऱ्यांच्या पासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून या 5 कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे. बियाणं उपलब्ध करून दिले जातील, रोपं उपलब्ध करून दिले जातील, जीवाणू खतं उपलब्ध करून दिले जातील आणि एकंदरीत काय तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मालेगावला जोडला जाणार आहे. उद्याला मालेगावच्या विकासाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तर त्याच्यामध्ये हे 5 कृषी महाविद्यालय महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आपल्या मालेगावचं काय नशीब असेल हे आपल्याला मिळालं. सटाणा रस्त्याला लोढा मार्केटच्या शेजारी 100 खाटांचं महिला व बाल रुग्णालय. आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलं ताई? आपण किती? भरपूर ताईंनी पाहिलेलं आहे. कसं आहे हॉस्पिटल? चांगलं आहे. ऑपरेशनची गरज असेल ऑपरेशन करून त्या ताईला त्या आईला बरं करून त्यांना घरी सोडवलं जाईल. आपल्याला माहिती आहे एक महिला खासगी दवाखान्यामध्ये जर डिलिव्हरी असेल किती पैसे द्यावे लागतात? किती पैसे द्यावे लागतात? बरोबर. आपल्या या महिला रुग्णालयामध्ये कोणालाही 1 रुपया द्यावा लागणार नाही. जी आमची ताई महिला डिलिव्हरी तिकडे ऍडमिट होणार आहे त्या ताईच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था सरकारने केलेली आहे. आपल्या गावातलं एखादं कोण पेशंट गेला होता? भरपूर झाले. ते बाळ ती ताई जेव्हा डिस्चार्ज दिला जाईल तर त्यांना घरापर्यंत गाडीने सुखरूप सोडवणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे. तुम्हाला माहिती आहे जर कधी एखादं बाळ कमी वजनाचं जन्माला आलं तर त्याला त्या काचेच्या पेटीत ट्रीटमेंट केली जायची. आता आई इकडे आणि बाळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असायचं. आता त्या बाळाच्या साठी सुद्धा व्यवस्था याच हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे. आई पण तिथं राहील आणि बाळ पण तिथं राहील. आणि एवढंच नाही जर त्या रुग्णालयामध्ये आमची आई आमची बहीण त्यांना जर रक्ताची गरज पडली तर ते रक्त मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारलेली आहे. मागच्या 18 तारखेला उद्घाटन झालंय. माझी माहिती अशी आहे की या 1-2 दिवसामध्ये महिला डिलिव्हरीचा आकडा 1000च्या पुढे जाणार आहे. 1000च्या पुढे फक्त 1.5 महिन्यामध्ये.
तर तुम्ही विचार करू शकता की किती पुण्याचं काम त्या हॉस्पिटलमधनं संपन्न होत आहे. किती लोकांचे पैसे वाचतायत, गोरगरिबांचे पैसे वाचतायत. ताई ऑपरेशन थिएटर तर असं केलेलं आहे जसं मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असतात त्याच्या तोडीचं ऑपरेशन थिएटर आपल्या या महिला व बाल रुग्णालयामध्ये तुमच्या सेवेमध्ये साठी केलेलं आहे. ₹1 पीक विमा योजना संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्र आपलं एकमेव राज्य आहे की ₹1 पीक विम्याची योजना राबवली गेली. आपल्यापैकी किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा विमा मिळाला जरा हात वर करा. सगळ्यांना मिळालाय. मालेगाव तालुक्याला 164 कोटी रुपये पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली आहे का नाही. आणि एकदम वेळेवर मिळाली. दीपावलीच्या वेळेस आणि त्याच काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना प्रत्येक बहिणीच्या खात्यावर किती किती घ्या पैसा उभं राहून सांगा. 7,500 बरोबर. सन्मान निधी बहिणींच्या अकाउंटवर गेला. एका महिन्याला 1,500 रुपये बरोबर. मुख्यमंत्री महोदयांनी पैसे कोणाला पाठवले. लाडक्या बहिणींना. आणि हिशोब कोणाकडे. आहे का नाही. ताई आधी तुम्हाला घर खर्च करायला 200-500 तुम्ही मागायचे, हे तुम्हाला 100-200 रुपये द्यायचे आहे का नाही. आता यांनी तुमचा मोबाईल त्यांच्याकडे घेऊन ठेवला. मोबाईल मध्ये मेसेज होणार का. संजू भाऊ मेसेज पाहिजे राहणार होणार का. पैसा पडणार का. आणि ज्या दिवशी SMS आला पैसे पडले अकाउंटवर का हे घरात गोड गोड बोलायला लागले. बरोबर शक्य नाही. घरात लगेच गोड बोलायला लागल्यात. वातावरण एकदम चांगलं. आणि मग हळूच सांगतात चाल मोटरसायकलवर बैस बँकात जावांचे. पहिले त्यांना 500 रुपये मागावे लागायचे. आता पेट्रोलले आपल्याला 500 मागणं पडतं. ताई एवढी चांगली योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी आणली. विरोधी पक्षाला ते सहन होत नाही. त्यांनी कोर्टात केस टाकली ही योजना बंद करा. टीव्हीला बातम्या पाहिल्या ना. केस टाकली याला स्टे द्या. माननीय कोर्टाने त्याला स्टे दिला नाही. आता काय बोलता. आमचं सरकार आलं की आम्ही योजना बंद करू. अरे सरकार यायला पहिले तुम्ही निवडून तर यायला पाहिजे ना. तुम्ही योजना बंद करायची भाषा करता.
मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी ते 1500 रुपये पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये करायचा निर्णय केला. करा तुम्ही, योजना बंद करा. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे, मालेगावच नाही, लाडक्या बहिणी विरोधकांना डिपॉझिट जमा करणार असते. मी तुम्हाला सांगतो, अगदी विरोधी पक्षाचा काय नेता जरी असेल ना, कदाचित तो त्याच्या पक्षाला मत देईल, पण त्याच्या घरातलं मत महायुतीलाच राहणार आहे. कारण त्या ताईंना माहिती आहे की गोरगरिबांच्या साठी ही खूप चांगली योजना आहे. पहिले बोलायचे 1500 रुपये कुठून आणणार, या सरकारकडे पैसे नाही. आता 7500 रुपये तर तुमच्या अकाउंटवर जमा झाले. आणि येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी जो निधी लागणार आहे, मालेगावचा जर विचार केला तर शहर आणि तालुका 2,25,000 लाडक्या बहिणी, महाराष्ट्राचा जर विचार केला 2,40,00,000 लाडक्या बहिणी, त्यांच्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी बजेटमध्ये तरतूद केलेली असल्यामुळे तिजोरीमध्ये तो बाजूलाच काढून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. मी वेळेचं भान ठेवतो. शेतकऱ्यांना वीज बिल किती येत आहे? 0. मागची थकबाकी बरोबर. दादा एसटी मध्ये किती भाडं लागतं तुम्हाला? भाडं नाही लागत, आहे का नाही? म्हणजे आपण एक शब्द खोटं बोलू का काय? आतापर्यंत मी जे काही बोलतोय, ताई तुम्हाला एसटीत किती भाडं लागतं? अर्ध तिकीट बरोबर. आदिवासी बांधवांना मालेगाव तालुक्यामधले 3,000 घरं स्पेशल केस म्हणून सरकारने मंजूर करून दिलेले आहेत, शबरी आवास योजनेच्या माध्यमातून. किती योजना सांगू. मुलगी जन्माला आली त्याच दिवशी तिच्या नावाने सरकार 5,000 रुपये डिपॉझिट करताय. मुलगी पहिलीत गेली की 6,000. ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या नावाने 1,01,000 रुपये डिपॉझिट झालेलं असणार आहे. मालेगाव तालुक्याच्या शहराच्या बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आणि म्हणून अजंगच्या 863 एकर शेती महामंडळाच्या जमिनीवर आपली MIDC आकाराला येते आहे. साधारणपणे 5-7 कारखाने सुरू झाले. विजेचा आणि पाण्याची थोडीशी अडचण होती, ती पण काम आता सुरू झालेली आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की ह्या 1-1.5 वर्षामध्ये कमीत कमी 50-100 कारखाने सुरू होतील आणि हजारो लोकांच्या हातांना काम मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजना, ज्याच्यामध्ये 65 वर्षाच्या वरचे जे आमचे आई वडील आहेत, विधवा बहिणी आहेत, दिव्यांग अपंग लोक आहेत, यांना दर महिन्याला 1,500 रुपये पगार मिळतो. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो, आपल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं. स्वतःच्या घरचे काम धंदे बाजूला ठेवले. इथं भगवान आहे आपला
सुनील आहे, पुण्याचं काम केलं. आज मालेगावला 71,000 लोकांचा पगार चालू आहे. वाईट गोष्ट आहे. आणि एक पगार सुरू करणं 10 कागद लागतात. विरोधी बोलतात दादा भुसेनी काय काय. अरे तू एक रेशन कार्ड काढी काढ आणि तू एक व्यक्तीचा पगार चालू करून दाखव. काय कागद लागतात मग तुला कळेल. काय काय तुम्ही मला आज मोठा राऊंड मारलाय आणि दररोज असं 12-13 गावं 15 गावं काढतोय. मला म्हणणं असे की प्रत्येक उमेदवाराला असं फिरवायला पाहिजे. तो टेस्ट करतोय झोपले आहेत का जागे आहेत. आता हे जे 1500 रुपये आहेत ना, माझी माहिती आहे की डोंगराळ्याला 400 लोकांचा पगार चालू आहे. 400 लोकांचा. मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी आता निर्णय केला. हे 1500 रुपये 2100 रुपये केले जाणार आहेत. काल धुळ्याला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आलेले होते. जाहीर सभा होते. प्रधानमंत्री महोदयांनी घोषणा केली, पीएम किसान दर 4 महिन्याला 2000 रुपये, वर्षाला 6000 रुपये जे दिले जातात, केंद्राचे 6000, राज्याचे 6000, 12000. पंतप्रधान महोदयांनी घोषणा केली ते आता 15000 रुपये केले जाणार आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदयांनी काल घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण पाहिल्याच्या नंतर काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की महायुतीचं सरकार येणार आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं महायुतीचं सरकार आल्या आल्या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील. कालच्या सभेत प्रचाराचा शुभारंभ प्रधानमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झाला. आपल्यापैकी कोण आला असेल? तुम्ही होते? काल घोषणा केलेली आहे. मग तुम्ही मला एक सांगा, आता डोंगराळ्यापासून मालेगावच्या पासून विकास कामांची यादी तर मी रात्रभर वाचू शकतो. पुस्तिका दिलेली आहे तुम्हाला. रात्रभर कामं सांगू शकतो मी. आणि जर एवढं चांगलं काम आपलं सरकार करत असेल तर मग आणखी काय पाहिजे आपल्याला? काही लोक फक्त खोटं बोलायचा धंदा करतायत. काही लोक बोलतात आमले या पक्षांना सपोर्ट शे, आमले त्या नेत्यांना मधून सपोर्ट शे. अरे मधला आणि बाहेरना. मला एक बातमी आता कोण दाखवत होता, एकाची हकालपट्टी केली गेली भाजप पक्षामधून, है ना. आणि मला काय घेणे देणार नाही. माझं तर म्हणणं असं आहे की एकदा सोक्षमोक्ष झाला पाहिजे, आहे का नाही. शेवटी जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे. जनता जनार्दन ठरवेल ना. दादा भुसे जर चुकीचा असेल, वाईट असेल, मत देणार नाही. काही लोक माझा बाप काढतात, खालच्या पातळीवरून बोलतात. त्यांना मी सांगू इच्छितो, माझ्या वडिलांविषयी बोलला,
अपमानास्पद बोलला मी सहन करेल, परंतु खरंच तू जर तुझ्या बापाच्या पोटची औलाद असशील तर माझ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या विषयी बोलून दाखव. तुला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार नाही. तुझ्या घरना बाहेर सुद्धा पडू देणार नाही. जास्ती नाद करायचा नाही. डोंगराळ्याला पण मी सांगू इच्छितो, सुनील काय सांगत होता की घाबरू नका, दहशत. डोंगराळांना माहितीनं कार्यकर्ता काय बांगड्या थोडी भरेल जातील. आणि दहशत बिशत चालणार नाही. ठीक आहे, लोकशाही प्रक्रिया आहे, जो तो ज्याचं त्याचं काम करेल, काही हरकत नाही. आणि काम करणारच कमीत कमी स्वतःना अंतर्मनले विचारलं पाहिजे, स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. मी तर डोंगराळ्याला पण बोलतो, मी काय केलं, मी काय दिलं, ही भाषा माझ्या तोंडात कधीच येणार नाही. पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने आपल्याला काय दिलेलं आहे याचं आत्मचिंतन ज्याने त्याने केलं पाहिजे. आणि एवढं केल्याच्या नंतर जर कोण दादागिरी नामुक ढमुक फार जास्त जीवतोडानं काम कोणी करू नये, नाही का नाही. ते आपला शेत म्हणत जीव म्हणजे जास्त चुकीचं बोललं जाऊ नये, त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे. हा, समजदार को इशारा काफी आहे. असो, किती वाजणार? हा, चाललंय रातभर. एक जण बोलतो, ज्या उमेदवार आहेत ना 4.5 वर्ष गायब राहतात आणि आता निवडणुका लागणार तर घुंगरू बांधीस नाचायला लागणार. एक बोलतो, दादा भुसेने मालेगाव पासून मुंबई पर्यंत ही ताई दुसऱ्या ताईला विचारते कोण, ती मला माहिती. बरं, तिथपर्यंत मी ठीक आहे. मुंबई पर्यंत आणखी पुढे काय बोलतो, दादा भुसेचा दुबईला बंगला आहे, गोव्याला बंगला आहे. आता किती वाजणार? 8:30. आता त्याचे टिक चालू आहे गेवी, आहे का नाही. त्यासले आता सुचणार नाही. व्हॉट्सअप चाली, हा, रातना व्हॉट्सअप चालू आहे. आणि मग कार्यक्रम सुरू होय ना की मग गोवा आणि दुबई, गोवा आणि दुबई. त्यांना दुसरं सुचत आहे ना काय. तर असली ही खोटारडी लोक आहेत. मी अजून पातळी सोडणार नाही. 2-4दा मी सहन केलेला आहे. पण जर कोण जास्ती पातळी सोडणार असेल तर 2 आयटम जरी दाखवले तरी यांना जनतेमध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आपली ती संस्कृती नाहीये. 2-3 वर्ष पहिलेपर्यंत दादा भुसे चांगला होता, आहे का नाही. दादा भाऊ तर गोड लागे. 2-3 वर्षात असं काय होई की दादा भाऊ एकदम चुकीचा माणूस होऊन गेला. तुमच्या आशीर्वादाने 4 वेळेस लोकप्रतिनिधित्व करण्याची तुम्ही संधी दिलेली आहे. काही लोक अफवा पसरवत आहेत, इतका पैसा पाठवी देणार शे आणि एवढं एक मतदानले इतका पैसा मिळणार शेतच. अरे या फार जुन्या गोष्टी वेगळ्या आहे का नाही. आणि आपसामध्ये वाद कसे होतील
पण हे जुन्या गोष्टी झाल्या. पैशांनी जर लोक विकत घेता आली असती तर दादा भुसेला तुम्ही 4दा निवडून दिलं असतं का? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी सुख दुःखाचा प्रसंग आला असेल, 4-8 दिवस पुढे मागे झाला असेल, मी नाही बोलत नाही, परंतु 75% त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीपुरतं नाही, काही लोक आता निवडणूक आलेली आहे दारवर धावायला लागतात. बैलना दारू जाईल ना, बैल मरी गया. श्रद्धांजली देताना रडानं आणि नंतर थोडा वेळ नंतर त्यानं विषय वाईट बोलानं. मला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. ते थोडं जास्ती बोलतायत तर मी फक्त थोडं टायटल दिलं, बाकी काय नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, आता एक बहादर काय करतोय माहितीये, गावात गेल्याच्या नंतर आता लोकशाही प्रक्रिया आहे. आता समजा मी काय काम केलं, काय करायचंय, उद्या काय करणार आहे हे आपण मांडतो आहोत. एका गावात अशीच मीटिंग चालू होती आणि मग तो जेव्हा खालच्या पातळीवर बोलायला लागला तर गावातल्या महिलांनी सांगितलं की तुम्ही असं चुकीचं बोलू नका, तुम्ही काय काम केलं, काय करणार आहे ते बोला. आणि त्याने सांगितलं, महिलांनी सांगून टाकलं, आमचं गाव 90% धनुष्यबाणाला मतदान आणि आशीर्वाद देणार आहे. तरी तो हुशार काय बोलस, ठीक आहे तुम्ही धनुष्यबाणाला मतदान देणार आहेत ना, मग धनुष्यबाणाला मत द्या आणि यतमत मला द्या. आता ती काय ग्रामपंचायत आहे, काही सोसायटी शेती, इतका मत द्यावा ना, एकच मत द्यायचा अधिकार आहे. म्हणजे तुमची मतं बाद झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर नाही हे विचार करतायत आणि त्यांना असं वाटतं की मी हुशार शे आणि बाकीना सगळा त्यात काय समजत नाही. अरे हुशारांनो, तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं चालता, तुम्ही कुठे पाहता, तुम्ही दिवसा काय करता, तुम्ही रात्री काय करता, समाजाचं तिकडे लक्ष असतं. लक्ष राहत का नाही? आणि म्हणून तुम्ही लोकांना किती वेळ बनवण्याचा, अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी जनता जनार्दन 20 तारखेला तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. ते 20 तारखेला जेव्हा पेट्या फुटतील त्याच्यातनं धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच बाहेर पडणार आहे. डोंगराळ्याला मी विनंती करणार आहे आणि मला आनंद झाला, जुने नेते सगळे टीम मतभेद विसरून आणि त्यातल्या त्यात आता युवा पिढी चांगलं नेतृत्व या ठिकाणी करायला घेते. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. काही किंतु परंतु असेल तर तो बाजूला ठेवायचा आहे. विषय विजयाचा नाही. ज्या पद्धतीने अफवा आणि खालच्या पातळीवरनं हे सगळं चाललेलं आहे, विषय विजय किती हजारांनी होतो, लाखांनी होतो, विषय त्याचा आहे. आणि मला विश्वास आहे जनता जनार्दन तर आशीर्वाद द्यायला उत्सुक आहे. सगळीकडे तुम्ही कोणत्या पण गावामधनं रिपोर्ट घ्या, आता सगळीकडे सांगताच की दादा भाऊ संध्याकाळला टाइम द्या. काम धंद्याचे दिवस आहे, वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी कांदा लागवड चालू आहे, कधी पावरचा दिवस राहतो, वस्तुस्थिती आहे. परंतु आता आपल्या मालेगाववर इतर ठिकाणच्या प्रचाराची पण जबाबदारी आहे. दुसरीकडे पण प्रचारले जाणं पडेल. मी आता विनंती करणार आहे की धनुष्यबाणाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे.
ताई तुम्ही सर्वजण धनुष्यबाणाला आशीर्वाद देणार आहेत? आवाज कमी होणार. धनुष्यबाणाला आशीर्वाद देणार आहेत? डोंगराळ्याने डोंगराळ्यापुरतं मर्यादित न राहता आपला मित्र परिवार, आपले नातेवाईक जिथे जिथे असतील, शक्य झालं तर प्रत्यक्ष किंवा फोन करून धनुष्यबाणाला मतदान करण्याची आपण त्यांना विनंती करावी. मला विश्वास आहे की ते 100% सांगतील की आम्ही हाईच तुमले सांगणार होतो. गेल्या 20-25 वर्षांच्या पासून तुमच्या आशीर्वादाने आपण सोबत प्रवास करतो आहोत. दादा भुसेला तुमच्या आशीर्वादाने मंत्रिपद जरी मिळालं असेल, दादा भुसेने मंत्रिपद डोक्यात जाऊ दिलं नाही. तुम्हाला कधी बॉडीगार्ड, गाड्या घोड्या काही दिसता का? पोलीस गाड्या? उलट कधी कधी आपलाच लोकसले प्रश्न पडत, खरंच मंत्री शका नाही शका आहे का नाही? मंत्री म्हणतात की गाड्या, लवाजमा, जॅकेट आहे का नाही? मी दादा भुसेला सांगून ठेवलंय, ज्या दिवशी मंत्रीपद डोक्यात गेलं की त्या दिवशी तुझं दुकान बंद. महाराज तुमचं कीर्तन वगैरे तर ते ठीक आहे, परंतु तुम्ही ज्या घोंगडीवर उभं राहून कीर्तन करतायत आणि ज्या माईक वरून तुम्ही बोलतायत, तुमचं कीर्तन जर थांबलं तर मी पण ते घेऊन जाईल आणि घरी मी पण आरामाने झोपेल. ते मला बी वाटत नव्हतं कोणतरी चुळबुळ करेल, कोणतरी थोडे उठले तर मी आवरता गेल, परंतु कोण उठायला बोलत नाही. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सभा आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचाराची ही सभा आहे. भगवान वीर एकलव्य महाराजांच्या विचाराची सभा आहे. महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या विचाराची ही सभा आहे. जे आपले क्रांतिकारक होऊन गेले त्या महान विचारांची ही सभा आहे. लाडक्या भावाची सभा आहे. लाडकी बहीण नमक, लाडकी बहीण नमक. तर मी तुम्हाला एकच कळकळीची विनंती करतो, 20 तारखेपर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा येतील. करजगावांना असं झालंय, तो फुटी घ्या, तिकडे असं झालंय, तिकडे तसं झालंय. तर कोणत्याही आपल्या डोक्याच्या पलीकडच्या अफवा येतील. तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जो विकासाचा रथ आपल्या तालुक्याचा निघालेला आहे, येणारं सरकार आपलंच आहे. आपल्या मालेगावचं नाव आपण सर्वांनी खूप कष्टपूर्वक मोठं केलेलं आहे. शिवमहापुराण कथा किती लोक आले होते मालेगावला? सगळे आले होते. ताई, त्या कथेला सुद्धा काही लोकांनी विरोध केला होता. पोलीस स्टेशन मध्ये गेले होते, कोर्टात गेले होते. त्या शिव महापुराण कथेमुळे आपल्या मालेगावचं नाव संपूर्ण भारतात चांगलं झालं आहे. अशा काही प्रवृत्ती आहेत आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून देवाची पूजा करून, ताई घरी फक्त चहा पाणी करायचा, पहिले सर्व घरातल्या लोकांना घेऊन मतदान करायचं आणि मग स्वयंपाक आणि जेवण करायचं. मान्य आहे? चला, मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.